की त्याच्या सायन रुग्णालयामध्ये आज सकाळी 11:15च्या दरम्यान आग लागण्याची घटना घडलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या सायन हॉस्पिटलच्या याच नवीन ओपीडी बिल्डिंगच्या एक्सरे डिपार्टमेंटमध्ये मंगळवारी सकाळी 11:15च्या आसपास आग लागली। त्यावेळी ओपीडी आणि रेडिओलॉजी विभागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होती। अचानक एक्सरे मशीनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने पेट घेतला। आगीचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमक दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे। सायन हॉस्पिटल सारख्या संवेदनशील ठिकाणी आगीच्या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। प्रशासन यावर आता काय लक्ष देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंगळवारच्या आगीच्या घटनेमुळे दिवसभर सायन हॉस्पिटलची ओपीडी बंद ठेवण्यात आली होती। आगीच्या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। बहुजन शक्ती न्यूजसाठी मंगेश म्हात्रे, मुंबई।